गाडीवर 3 जण होते. हा ऊपर जिम में था। जैसे ही मैं नीचे आया, यहाँ 25 से 30 लोग थे 2 व्हीलर पे, और जितने भी रास्ते पे लोग थे सबको मार रहे थे। और ये मेरी वाली गाड़ी पीछे से फोड़ के गए। सामने एक दुकान है, उनको मार के गए। ये वाली गाड़ी भी फोड़ के गए। और मतलब रास्ते में बच्चे थे, बच्चों को भी मार रहे थे। हे लहान हे एवढं वाचलं सर, म्हणजे आपली हे सर मेलं असतं माझ्या ना, मी मारून टाकलं सगळ्याला समोरच्याला. हो, तुमच्या घराची अगदी हाकेवर ही संपूर्ण घटना घडली. काय घटना आहे, कोण नाही, या गोष्टी मार्गदर्शन होऊ शकतो? ते अचानक 20 ते 25 गुंडागर्दी करणाऱ्या तरुणांनी ज्या पद्धतीनं जो दुपारी मर्डर झाला, त्या मर्डरच्या अगेन्स्टमध्ये दहशत फैलवण्यासाठी राजापेठ पासून केडियानगर चौक, शंकरनगर चौक आणि मेघातो मॉल, नवाते या सगळ्या परिसरामधल्या गाड्या फोडल्या. मोठ्या प्रमाणात महिलांवर दगडफेक केली. काही सर्वसामान्य जनता जे रस्त्यावर वॉक करत होती त्यांना मारलं आणि मोठ्या प्रमाणात दहशत फैलवण्याचं काम 20-25 गाड्यावर, 2 व्हीलरवर अशा 20-25 तरुणांनी जे केलेलं आहे, त्या दहशतीमुळं मोठ्या प्रमाणात दहशतीचं वातावरण झालेलं आहे. मी स्वतः CPंना फोन करून सांगितलं, ते DCP, ACP, PI, क्राईमचे PI सगळे पोलिसांचा पुरा ताफा त्यांचा शोध घेत आहे. त्यापैकी 5 ते 6 हे गुंडागर्दी करणारे गुंडे काही पकडला गेलेले आहे आणि 25 लोकांची वरात ही प्रत्येक चौकामध्ये पोलीस कमिशनरच्या माध्यमातून सोडवल्या गेले पाहिजे असे पोलीस कमिशनरला सुद्धा निर्देश दिले. DCPलाही निर्देश दिले की ज्यांनी असा आतंक फैलवला, ज्यांनी गुंडागर्दी केली, त्यांची वरात चौकामध्ये काढून, त्यांना पूर्ण कपडे काढून, नांगडं करून मारलं पाहिजे, जेणेकरून असं कृत्य कोणी करणार नाही. अशा प्रकारच्या सूचना पोलिसांना दिलेल्या आहे. आणि हे दहशत जे फैलवण्याचा प्रयत्न केलेला आहे, इथे कुठेही दहशत ते कोणी फैलू शकणार नाही. कायदा सुव्यवस्था राखून या ठिकाणी कायदेशीर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. कोण आहे आपल्याला माहित नाही आहे. 20-25 जण गाडीवर आले आणि त्यांनी डायरेक्ट म्हणजे मारहाण केली, लोकांना दगडफेक केली आणि त्याच्यावर काय होतं काय नाही. कारण आम्ही स्वतः तिथून जागेवरून पळालो जीव वाचवासाठी आणि